तर मंडळी इकडे ना पप्पा आणि आई आता आमंत्रण करायला जातात. आई साखरपुड्याचं ना? हो उद्या साखरपुडा आहे ना. हा. तर आमच्याकडे कसं आदले दिवस आमंत्रण करतात. इकडे ताई पण आले आता. ताई आणि भाऊजी दोघे पण आलेत. बरे आहे ना भाऊजी? हा बघा इकडे ना घराच्या खालीच असा बॅनर लावायचा आहे बघा. म्हणजे कशी समोरून जी मंडळी येतील ना या साईडने ती दिसण्यात येईल असं. इकडे मंडळी दादा आणि मोठे पप्पा ना सामान आणायला गेले होते. आणलंय सर्व कोबी वगैरे सर्व भाज्या आणल्यात. आता इथून घरी घेऊन जायचं. साखरपुडा हळद लग्न 3 टाइम जेवणाचं आहे. हा तर इकडे याच्यामध्ये ना सर्व छोले घालून घेते. आता इकडे ना आम्ही सर्वजण जेवायला बसलोय बघा. आमची मस्त पंगत बसलेली आहे. सर्व एकत्रच फॅमिली जेवतोय बघा. कोल्हापुरीच्या बेत आहेत. आता आम्ही लाइटिंग लावायला चालू करतोय ओटीवरती. इकडे असं लावायचंय. इकडे लावून झालं ना तर सर्व मंडपवाले पण आलेत. आता काम चालू केलेलं आहे बघा. सर्व ना बांबू वगैरे आणलेले आहेत. तर इकडे ना आता गोलू सर्व कणं काढायला सुरुवात करते बघा. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता ना स्वीकार दादाच्या लग्नाची सर्व तयारी करायला चालू झालेलं आहे. म्हणजे आता उद्या साखरपुडा आहे, त्याच्यानंतर हळद लग्न. तर त्याच्या अगोदर ना सर्व मंडप वगैरे बांधायचं आहे. म्हणजे आता मंडपवाले काल बघून गेले, आले होते इकडे घरी. तर आता मंडप सर्व बांधायला सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतरला बॅनर वगैरे सर्व लावायचे आहेत इकडे घरी, त्याच्यानंतरला खाली पण. तर सर्व आता लगबग आहे. म्हणजे लग्नाच्या अगोदर कशा प्रकारे घरामध्ये सर्व लगबग असते ना ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मंडळी इकडे ना आता सर्व तयारी करायला सुरुवात करतोय. बॅनर लावायचे आहेत. भाई आता ओपन करतोय. इकडे सर्व बसलीत. आजी इकडे काकी आहे, तिकडे काकी आहे. आणि आता हे बघा बॅनर ओपन करायचे आहेत. शुगर मंडपवाले आलेत ना? मंडप आहे तिकडे डेकोरेशन चालू आहे. आपल्या तिकडे झाल्यानंतर येतील करायला. हा तिकडचं झाल्याच्या नंतर इकडे करायचंय. हे बघा हे बॅनर आणलेत. तिकडे पण दाखवले होते. आता हे सर्व लावायचे आहेत. बघतोय तर जागा कुठे लावायची शिकुदा? खाली लावूया पुण्यामध्ये, कारण की बॅनर खूप मोठा आहे ना. बाहेर वगैरे सर्व लोकांना दिसेल व्यवस्थित. आणि मग एकदम बाहेर बघू कुठे तिकडे रोडच्या साईडला बघूया. जसे पाहुणे मंडळी येतील ना त्यांना असं प्रॉपर कुठे दिसेल तसं लावू. आता इकडे खाली लावायचे आहेत. दोन्ही सेमच आहेत. दोन्ही पण सेम आहेत. तर इकडे ना तोरण पण लावून झाले. ते बघा असे तोरण लावले दरवाजाना. हे असे खाली माळा सोडलेत. इकडे काय इकडे काय. आणि त्या साईडला पण पूर्ण ह्या दरवाजे 2 दरवाजे आहेत ना, तर दोन्ही दरवाजाला सर्व तोरण लावून झाले बघ इकडे. आणि खाली माळा आहेत. घराची इथे पण लावून झालं वेलकम म्हणून. मस्त वाटतं. आता म्हणजे ना सर्व तयारीच वगैरे सर्व करायला सुरुवात करतोय. हा बघा इकडे ना घराच्या खालीच असा बॅनर लावायचा आहे बघा. म्हणजे कशी समोरून जी मंडळी येतील ना या साईडने ती दिसण्यात येईल असं. सोबत पण आला इकडे. हे कुठून खाली बघायचं झालंय प्रॉपर येतोय असं फुल. इथून विजन येते. भाई तिकडे बघायला गेलाय कसं काय आहे काय. हा बरोबर आहे ना. इकडे तर ठोकायचंय पूर्ण. त्या हातोडा आणि सर्व खिड्या वगैरे आणल्यात इकडे. इकडे नाही बघा. इकडे सर्व लावून झालेत. आता तिकडे ठोकलेत पूर्ण ना. खिळे मारले तर पूर्ण प्रॉपर असा ताणून पकडलाय, त्याच्यामुळे छान दिसतोय. आणि जरा तिरक केलंय म्हणजे सुटणार नाही. हा मस्त आहे. चांगलं दिसतंय. वरती भाई काहीतरी लावायला लागेल. इकडे ताई पण आले आता. ताई आणि भाऊजी दोघे पण आलेत. बरे आहे ना भाऊजी? बरे आहेत ना? हा ट्रॅफिक भेटली जास्त. अच्छा डायरेक्ट मुंबईवरून ताई आले. मुंबईवरून ताई आणि भाऊजी आले ह्याच लग्नासाठी. तर मंडळी इकडे ना पप्पा आणि आई आता आमंत्रण करायला जातात. आई साखरपुड्याचं ना? हो उद्या साखरपुडा आहे ना. हा तर आमच्याकडे कसं आदले दिवस आमंत्रण करतात. बरोबर. आणि पत्रिका पण म्हणजे लग्नात ना सर्वांना अजून द्यायच्या आहेत लग्नाच्या पत्रिका. मुंबईला दिल्या. गावात कशा आमच्या कशी लग्नाच्या म्हणजे साखरपुड्याच्या आदले दिवस देतात. हो तसं निघाले. पत्रिका वगैरे द्यायच्या आहेत आणि आमंत्रण पण करायचं. हा साखरपुड्याचं परत पूजेला वगैरे नंतर करायचं. लग्नाचं नंतर, पूजेचं नंतर, हळदीचं नंतर, म्हणजे रोज आता आमंत्रण करायचा. हो चला आता निघतात आई बाबा गावामध्ये जायला. सर्व पत्रिका चला. हा ये करून पत्रिका वगैरे घेतलीत थैली. आणि इकडे ना बाबा पण सर्व नारळ सोडतायत बघा. आखू पण आहे इकडे. इकडे सर्व नारळ आहे बघा. हे कसे देवाला द्यायला लागतात. ते सर्व सुकलेले आहेत. आता सोलायचे आहेत. हे बघा अर्धे सर्व सोलून घेतले. हा एक सोललाय बाबाने. इकडे सोलतोय आता. देवाजवळ द्यायला लागतात. तर लग्नामध्ये नारळाचा वापर भरपूर होतो.
हो तरी पण किती भरपूर नारळ लागतात ना? 50 ना? 50 एक नारळ लागतात. तर मंडळी आता ना आम्ही दुसरा बॅनर लावायला तिथे जरा पुढे चाललोय. तिकडे बालवाडीचे त्या साईडला तिकडे सर्व बॅनर लावायचे आहे. हे बघा सर्व निघालेत आता. 5 जण आहोत. सर्व रस्सी वगैरे घेतले. खिडे पण सर्व घेतलेत. बाबा बसले बाबा. हो बाबा बरोबर बसले बाबा आराम करतात. हे कुठे लावायचा? रोडवर लावायचा? इथे लावायचा? खालती वाटतंय हा. बांबू आणायचं कुठून पण? बांबू आणायला बघायला लागेल बांबू. हा मोठा आहे थोडा. इकडे ना आता आम्ही जरा सपोर्ट नाही इकडे तर हा असा बांबू लावायचा आहे. तर खड्डा खोदून हा बांबू आपल्याला त्याच्यामध्ये टाकायला लागेल म्हणजे सपोर्ट भेटेल तिथे. भाई आता खड्डा खोदतोय. प्रोफेशनल लोकांना घेऊन मजबूत एकदम झाले. इकडे आता बांधून घेतोय बघा. तिकडे तो सपोर्ट लावला होता. इकडे अगोदर खांब होता त्याला बांधून घेतोय. दादा पण इकडे मदतीला आलाय. चांगला दिसतोय ना? उंचावर मस्त दिसतोय. ते बॅनर ना पूर्ण लावून झालेला आहे. असा ना रोडच्या साईडलाच आपण बॅनर लावलाय. आणि इकडे पण बघा हा इकडे समोरून कोण पण येईल ना तो लगेच दिसण्यात येईल बॅनर. म्हणजे कसा हा बॅनर बघून डायरेक्ट तो आपल्या घरीकडून जायला निघेल म्हणून समोरच असं लावलंय रोडच्या बाजूला. आणि एक वरती लावलंय. तर लावून झालंय तर निघतोय आम्ही. चला. तर इकडे ना सर्व अंगण पण सारवून झालेलं आहे बघा. इकडे ना काकी मगासपासून सर्व अंगण सारवत होती. बघा इकडे पूर्ण अंगण सारवून झालंय. हा इकडचं पूर्ण झालेलं आहे. अगोदरच सर्व सारवलेलं आता सुकलेलं आहे. आणि इकडे बघा हा पण इकडे आम्ही सर्व साफसफाई आता करत होतो. बसला आजी पण तिकडे काम करते थोडंफार. आणि इकडे ना मेन आता मंडप बांधायचं. इकडे असा पूर्ण मंडप येणार. आणि इकडे पण असा बघा इकडे पूर्ण असा मंडप येणार आहे. आणि खुर्च्या वगैरे आणल्यात त्या लावायच्यात. मंडप बांधून झाल्याच्या नंतर बसण्यासाठी खुर्च्या आणल्या. तिकडे सर्व सामान वगैरे आणून ठेवलंय. इकडे मंडळी दादा आणि मोठे पप्पा ना सामान आणायला गेले होते. आणलंय आणलं ना सर्व कोबी वगैरे सर्व भाज्या आणल्यात. साखरपुड्याच्या जेवणाचं ना? रिक्षाच पण आलेलो इथं. अच्छा अच्छा. आता इथून घरी घेऊन जायचं. साखरपुडा हळद लग्न 3 टाइम जेवणाचं आहे. हा तर घेऊन जायचे. सर्व भाज्या आहेत वेगवेगळ्या. कोबी वांगी आला चहासाठी वगैरे टोमॅटो लिंबू बिंबू सर्व आहेत. बरीच मोठी कोण आहे. स्कूटीवर आहे काय सामान? इकडे ना आता सर्व सामान ठेवलंय. इकडे बघा उद्या साखरपुडा ना तर सर्व भांडी वगैरे काढून ठेवली. साखरपुडा तर सर्व जेवण बनवण्यासाठी नाही सर्व भांडी लागणार आहे. मोठे टोप वगैरे आहेत. बाकी सर्व वाढण्यासाठी सर्व गोष्टी आहेत. इकडे तयारी करून ठेवली. आता काकी आता जेवणाची तयारी करते. काकी काय बनवते? छोलेपुरी. छोलेपुरी ना. आता इकडे ना फोडणी देऊन म्हणजे झाले. कांदा टोमॅटो आणि हा वाटपामध्ये बनवते ना? ओल्या खोबऱ्यामध्ये. हा ओला खोबऱ्यामध्ये ना छान लागते. इकडे ना छोले पण सर्व थोडा टाइम बॉईल करायला ठेवलं होतं. बटाटे वगैरे सर्व त्याच्यामध्ये पण हळद लाल तिखट सर्व घालून घेतलंय. इकडे ना ग्रेव्ही पूर्ण आता रेडी झाली आहे बघा. थोडा टाइम परतावायला ठेवली होती. आता इकडे ह्याच्यामध्ये ना सर्व छोले घालून घेते. व्यवस्थित एकजीव करून घेते. सुक्यामध्येच बनवायचं ना? सुक्यामध्ये डाळ करायची. डाळ आहे राईस वरती. बाकी असं सुक्यामध्येच भारी लागतो ग्रेव्हीमध्ये. थोडा टाइम शिजायला ठेवायचं त्याला. तर मंडळी इकडे ना आता पुऱ्या बनवायला चालू केलंय. हा बघा सर्व पीठ वगैरे मळून झालेला. काकी आता इकडे ना सर्व लाटून देते. सर्व तनु गुंडे करते असे गोलू गोल. गोलू पण आहे. गोलू पण लाटते इकडे. बघा इकडे ताई सर्व कटिंग करायचं काम करते. समोसा पुऱ्या आमच्या. इकडे काही रेडी केले जातं. डायरेक्ट आता तळ्याचे. तिकडे पण सर्व रेडी झाले. हा छोले पुरीचा बेत आहे. तर इकडे ना आता सर्व पुऱ्या तळायला सुरुवात केलेली आहे. हे बघा इकडे पापड पण तळायचे आहेत. आता इकडे काकीने काढलेले आहेत. हे बघा इकडे पण आहे सर्व बनवलेलं. तर तळायला सुरुवात केली आहे बघा. तेल मस्त तापलंय.
सर्व फ्राय करून घेते. इकडे पण बऱ्याच सर्वांना रेडी झालेले आहे बघा, टोपामध्ये काढून घेतले. तर इकडे ना आता आम्ही लाइटिंग लावायला चालू करतोय ओटीवरती. इकडे असं लावायचंय. इकडे लावून झालं ना? लावून झाले सर्व. हा आता इथे थोडीशी राहिल्या होती लावून. व्हाईट वर लाइटिंग आहे. अच्छा. ती मग कुठेतरी बघूया इथे, म्हणजे दरवाजाची थोडी टाकूया आपण. जसं ही व्हाईट वाली आहे, ती ब्लॅक वाली आहे बघा. ही खूप मोठी होती. ही खूप मोठी होती मग बोला घर पण ठेवूया. अच्छा. असं. हा इकडे आता ना लावल्याच्या नंतर छान वाटेल. तिकडे लावले ते बघा त्या साईडला. इथे आता असं फिरवतोय यू आकारामध्ये. बघा इकडे पण फिरवले जरा. लावल्याच्या नंतर ऍक्च्युली छान दिसेल. इकडे आधी फिरवले, तिकडे फिरवतोय. घरात आपले लय मंडळी आहे. घरात खूप म्हणे आले मग त्याला आज. हा आणि बघ होते झाले करून आता. हो झाल्याचं बाकी आहे थोडं. हा काम चालूच आहे, सर्व तयारी बघा. आता इकडे टेस्ट करून बघतो कशा प्रकारे पूर्ण लाइटिंग लावून झालंय. बाई चालू कर बघू. हा एक नंबर बघा, जबरदस्त दिसते. पूर्ण ना घराच्या अवतीभोवती ओटीच्या पूर्ण लावलेल्या बघा, छान वाटते. जास्त करून इकडे शिकवताने आणि भाईनेच मेहनत केली. नवरदेवाला कामाला लावली. कामाला लावले. हा एंड टायमाला इथं लास्टला आला, बाकी पुन्हा आम्हीच फिरा घेतल्या दोघांनी. तरी पण छान झाले. छान झाले. अजून थोडी करायची आहे. इथे मध्ये लावूया ही लाइटिंग आहे आपली. हा ती मध्ये लावूया, बघूया कशी दिसते ते. ही पण लावायची आहे ना, तो पट्टा छान पण द्या. दिसेल. बघूया कुठे लावायची. आता ही ते दरवाजाला फेरा मारले असं 2-3. हा असं पण इथे छान दिसेल. खाली सोडले असं पट्टी जरा. चांगली बघूया वाटते. कसं लावायचं. इकडे आता बसलोय जेवायला बघा. इकडे मस्त छोलेची भाजी आहे, इकडे मसाल्याची डाळ सुद्धा आहे सुकी. त्याच्यानंतरला पुऱ्या आहेत, इकडे पापड आहेत मस्तपैकी ना. आपला हा बेत आहे, छोलीपुरीचा बेत आहे. आता इकडे ना आम्ही सर्वजण जेवायला बसलोय बघा. आमची मस्त पंगत बसलेली आहे, सर्व एकत्रच फॅमिली जेवतोय बघा. अर्णव, तनू, आई, काकी, तिकडे काकी आहे, गोलू, ताई, शिबुदा, दादा, भाऊजी, भाई, आको आहे, मोठे पप्पा आहे तिकडे. सर्व जेवायला बसले आता. हे सर्व जेवायला छोलीपुरी खायला आहे. भारी दिसतं एकदम ग्रेव्हीदार. त्या जेवायला एक नंबर आहे. तर मंडळी इकडे ना आता सर्व मंडपवाले पण आलेत. आता काम चालू केलेलं आहे बघा. सर्व ना बांबू वगैरे आणलेले आहेत. इकडे पण बरीच सर्व मंडळी आहेत. कसे मुलीच्या इकडे मेन मंडप बांधायचं होतं ना, तर त्यासाठी ते सर्व तिकडे गेलेले. आता इकडे बांधायला चालू केलेलं आहे. इकडे असा एक पूर्ण मंडप बांधायचं आहे. हे बांबू इकडे आहेत आणि अर्धे बांबू ना खाली पण आहेत. हे बघा त्या साईडला. हे बघा इकडे पण ना पूर्ण मंडप येणार आहे. तर पहिला ह्या साईडला करून घेत आहेत इकडे. हा झाला की इकडे पूर्ण करतील. अर्णवा इकडे. तर इकडे ना आता गोलू सर्व कणं काढायला सुरुवात करते बघा. इकडे ना काही कणं काढलेले आहेत बघा, साईडने तिकडे पूर्ण असं अंगणावर आपल्याला कणे काढायचे आहेत. आता चालू केलंय सर्व. हे सर्व चुना आहे ना, त्याचं मिक्सचर बनवलंय, त्याच्याने सर्व कणं काढताय. आता कसं सुकल्याच्या नंतरला भारी उठून दिसेल. आता एवढं दिसत नाही कारण ओला आहे. एकदा सुकलं की छान दिसेल. इकडे ना काम करायला सर्व बरीच मंडळी आली, तर फटफट होत आहे. बांबू वगैरे लवकर लावून झाले. तिकडे खड्डा खोदतात आतमध्ये, त्याच्यामध्ये बांबू पुरतात. तर मंडळी फायनली आता ना सर्व तयारी झालेली आहे. म्हणजे मंडप वगैरे आता बांधायला सुरुवात केलेली आहे. उद्या सकाळपर्यंत होईल पूर्ण डेकोरेशन. आणि सर्व लग्नात जवळच येतोय, तर मंडपात लग्न तर तिकडे असणार आहे नवरीच्या इथे, पण इकडे ना सर्व हळदीचा कार्यक्रम असणार आहे. तर त्याच्यासाठी पूर्ण आता तयारी झालेली आहे. डेकोरेशन थोडंफार म्हणजे घरातलं वगैरे आहे ते आम्ही करूच, बाकी बाहेरचं सर्व मंडप वगैरे झालेलं आहे. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आज पूर्ण तुम्हाला ना लग्नाच्या तयारीची व्हिडिओ पाहायला मिळाली. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.